हॅलो, सो तुमचं स्वागत आहे माझ्या. हे जर जास्त झालं का? गाजर, न्यू गाजर. जवळपास जवळ चाललेलो आहोत आम्ही. काय रे, पॅन्ट खाली येते तुझी. अजून एक ठेवू त्याच्यात. हे बघ छासाला आहे. ट्रेक करून दमली पोरगी चिक्की खायला बसली. हे मी नाही लावणार असं पंचट काहीतरी. पुढे पण काहीतरी वाटतंय. हा पण पॅन्ट पकडून चाललाय. ये मागे फिर सोबत पाणी आणि सरबत वाटत आहे. मी सांगा कसं वाटतंय, काय वाटतंय? छान वाटतंय. ओ माय गॉड, हे काय सरबत टाकतात की काय खाली? ए बच्चा, आपल्या व्ह्युअर्सला तलाव अरे गप यार. तिथपर्यंत जायचंय. गाईंना मोटिवेशन चाराचं व्हॉइस वर देऊ नकोस तू माझ्या चॅनल व्लॉगला. काढून टाकेन मी तुला. तुझा पर डे देणार नाही मी. सो तुमचं स्वागत आहे परत एकदा माझ्या यूट्यूबच्या चॅनलवर. आणि आम्ही चाललेलो आहोत अंजनेरी पर्वतवर. आज हनुमान जयंती आहे. एवढ्यात आम्हाला खरं तर तिथे पोहोचायचं होतं, कारण आम्ही 6 वाजता ट्रेक चालू करणार होतो 5:30ला निघून. पण एनिवेज चलो. 12:30च्या आत नाही आलो तर भांडी मला घासावी लागते. अरे ते घ्यायचं राहिलं. बोलो श्री रामचंद्र की जय. सनराईज व्हायच्या आधी पोचायचं होतं, म्हणजे सूर्योदय व्हायच्या आत पोचायचं होतं, जेणेकरून वर सूर्योदय बघता येईल. पण मला असं वाटतंय की नाशिकमध्ये काल सूर्योदयाचा टायमिंग होता 6:28. आता 6:05 झाले तरीही उजाडायला चालू झालेलं आहे. कोकणची राणी खय चालली? जगदंबाचो ट्रक घेऊन जवळपास जवळ चाललेलो आहोत आम्ही. पालघर डहाणूला चाललोय. Well, I saddled up my shoes, headed out at dawn. Yeah, I saddled up my shoes, headed out at dawn. हे अंजनेरी पर्वत. आपल्याला इथे जायचंय. Ain't no place gonna hold me when the road keeps rolling on. Woo! Yeah. Left my baby crying, said she can't live that way. अरे अरे अरे, गर्दी तर आहे रे. आत्ताच एवढी दिसतेय गर्दी. एवढ्यात आपण वर असायला हवं खरं तर. हा, सो इथून आमच्या ट्रेकला सुरुवात झालेली आहे. अरे यार, मला असं वाटलं की तो स्कूटी ट्रेक करते, तो ऑलमोस्ट ट्रेक झाला आणि आपण डायरेक्ट मंदिरात जाणार आहोत की काय. आता मी हळूच प्रितेशला. ओहो, हु इज दॅट बॉय? माय गॉड, सच अ स्टूपिड पैपराजी आई एम. हाँ, कहाँ भी फॉलो करते हुए आ रही हूँ. अरे चेहरा तो दाखव जरा. चेहऱ्यापेक्षा हे बघ.
एक टप्पा, एक डोंगर पार केलेला आहे. हा एवढा. अजून 2 डोंगर आहेत. ते दिसतंय का तिथे, तिथपर्यंत जायचंय. 7:20 झालेत. एव्हा खरं तर आपण तिथे असलो पाहिजे होतो उतरताना. अरे 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 का लपवत होते ना. गाईंना मोटिवेशन चाराचं गाईंना मोटिवेशन चारा खायला चालेल. राम नाम सुखधाम भजले, राम नाम सुखधाम भजले, राम नाम सुखधाम. अंजनेरी तलाव असं म्हणतात. जेव्हा बाल हनुमान होता आणि जेव्हा सूर्य गिळायला जेव्हा तो गेला, आकाशाकडे झेप घेतली, तेव्हा त्याचा ह्या पायाचा असा ठसाने तो असा उडून गेला आणि त्याने सूर्य गिळण्यासाठी ते उडून गेले आणि सूर्य गिळण्यासाठी त्याने आकाशात झेप घेतली. तर हा पायाचा ठसा आहे. ऍक्च्युली हा वरून बेटर दिसतो. आपण वरून बघूया. चल त्यासाठी वर जायचंय. अंजनेरी तीर्थानंतर हा एक ट्रेल जातो पायऱ्यांचा आणि हा 3रा पडाव आहे, शेवटचा. पूर्ण पायऱ्यांचा आहे. घसरत सगळे झालं धाप धूप धाप धूप. असं बोलायला नको, माझा नंबर लागायचा राहते. ही पालखी गडावरून खाली येते, पायथ्यापाशी जाणार आहे. तिथे 8 दिवसांचं अनुष्ठान असतं आणि इथे जेवढे सोहळ्यात जी आहेत पंडित म्हणा किंवा गुरुजी, सो त्यांना न स्पर्श होता इतर सामान्य लोकांचा ती पालखी वरून खाली जाणार आहे. त्या ठिकाणी होतो आम्ही जेव्हा वर जायचं की नाही या डिसिजनवर होतो. आणि आता आम्ही पोचलेलो तिथे, कारण तिथून आम्हाला खूप छोटी छोटी माणसं दिसत होती. तेव्हा महाराज आले, ते त्यांचे महाराज येतात. पळवत नेलं त्यांना. कोणती गुफा आहे? ओके, त्या काकींना ऐकूच नाही येते मी बोलते ते. आज जाऊ शकतो. आतमध्ये थंड आहे बऱ्यापैकी. त्यांना रिसर्चच्या बाबतीत त्यांना ते डिसिजन पेंडिंग राहिले. खूपच निमुळती जाईल आणि असं बारीक होणच जावं लागतं. निमुळती परत यायचं झोपून जावं. My baby crying said she can't live that way. Left my baby crying said she can't live that way. Told her love ain't chained down. जास्त करून रात्रीच येतात माणसं. हां, खाली गाडी उभी करतात. आम्ही पण गाडीने चालू तिथे लावली खाली. हे जास्त वजन आणायचं नाही वर. आता खाली जेवण राहील, हां जेवण फराळ सगळं भेटतं. हां. ऑलमोस्ट पोहोचतो आपण है ना. ओ हो माय गॉड, गर्दी बघा.
पोहोचलो. तर आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत वर गडावर, अंजनेरी तीर्थावर. खाली असताना वाटलेलं की जायचं नाही जायचं, गर्दी बघून, किंवा भीती ही होती की खाली उतरताना ट्रॅफिक जाम होईल आणि मग चेंगराचेंगरण त्या सगळ्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी आम्ही जरा विचार करत होतो की इथेच थांबून परत जाऊया का. पण थोडं स्वतःला पुश केलं आणि आम्ही आलो आहे. अजून लाईन लावायची आहे, सो आता बघूया लाईन लावून किती वेळ लागतोय, किंवा आम्ही क्विक दर्शन पण घेऊन निघू शकतो कदाचित. मेन प्रयत्न हा होता की इथे टचडाऊन करणं, जे आम्ही केलेलं आहे सक्सेसफुली. आणि आत्ता वाजलेले आहेत 8:15. आम्ही चालू केलेला ट्रेक होता 6:45ला, 8:15 झालेले आहेत. नॉट बॅड. चलो. मला माहिती नाही तो उन्हात चहा पिईल का, पण प्रितेश पिऊ शकतो. गॉगल बिगल लावून तो तयार राहणार आहे. बघत राहा. बघा, बोललेले ना मी. चहा. सिरियसली हो. काय आहे तिथे पुढे गर्दी आहे? आम्ही नाशिकवरून आलेलो आहोत. आमचा गदाधारी हा एक ग्रुप आहे. आम्ही भारतीय व्यायाम प्रकार जे आहेत त्याचा प्रसार आम्ही करतोय. हे याला गदा म्हणतात. हे आपल्या हनुमानाचं शस्त्र आहे. आपण शस्त्र आणि शास्त्र विसरत चाललो, त्यामुळे आपण उगीच पाश्चिमात्यांचं आपण अनुकरण करायला लागलो आणि आपण जिममध्ये जाऊन लोखंडाचे वजन उचलायला लागलो. त्यापेक्षा आपले हे भारतीय व्यायाम प्रकारचं आपण केले तर आपण जरूर जास्तीत जास्त मजबूत होऊया आणि आपल्या भारतीय परंपरेचं, संस्कृतीचं रक्षण चांगलं करूया. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. बोल बजरंग बली की जय. बोल बजरंग बली की जय. राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम तेरा पूरन हो सब काम तेरा पूरन हो सब काम भजले गाभाऱ्यातला भाग मी शूट नाही करणार, कारण तिथे कॅमेरा घेऊन जाण्यास एकतर मनाई असणार आणि मला शूटही नाही करायचं. त्यामुळे सुंदर असं दर्शन झालेलं आहे आतमध्ये. बच्चन बोलले का? बच्चन मला बोललाय की माझा बॅकशॉट काढ. यार हे सगळं नको टाकू यार, तू व्लॉग मध्ये मी येणार नाही. आणि तो असं पण म्हणाला हे सगळं नको टाकूस यार व्लॉग मध्ये, नाही तर मी येणार नाही. ट्रेक करून दमली पोरगी, चिक्की खायला बसली. हे मी नाही लावणार असं पानचट काहीतरी. का का मी आता कसं नाही वाटतं? आता कसं वाटतं? पानचट काहीतरी. लोक इकडे काकडी, लिंबू पाणी, पाववडा सगळ्या गोष्टींचे आस्वाद घेत आहेत. चंटू पंटू ट्रेकला चाललेत. हे बंद कर असं बोलायचं, मारेन मी तुला. चंटू पंटू अशी अशी भाषा आणि असे व्हॉइसवर देऊ नकोस तू माझ्या व्लॉगला. काढून टाकेन मी तुला, तुझा पर डे देणार नाही मी. का चला यार इसको. ओके. हां, किमया म्हणत होती की आपण आपला शेवटच्या पडावाचा व्हिडिओ काढूया. शेवटचा पाडाव नाही, उतरतानाचा उतरताना जाय काढूया. म्हटलं असाच काढ. तर किमया म्हटली की ट्रायपॉड आपण 1200 रुपयाचा कशाला घेतो. ये नाही बताना था. आपल्या व्ह्युअर्सला तलाव अरे दाखव. गप यार, कोण नाहीये, माझेच सगळे आहेत. भावकीतली चूक म्हणजे हे असतं. ए प्रितेश, डोंट से दिस काइंड ऑफ लँग्वेज मॅन. तुम्ही सांगा कसं वाटतंय, काय वाटतंय, छान वाटतंय. मला विचारत होतं की घेणार नाही मी तुला. हा 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 हा. मस्त थंड. तू पण ये. ही वानर सेना नक्कीच इथली ही नाहीये. वानर सेना नाही, एक कर्कश सेना आहे. म्हणजे काय? अरे तो एक बोलला, अरे व्हिडिओ निकाल रे, जय श्रीराम बोल, जय श्रीराम बोल. हे नाही ऐकलं तू?
खाली आलेलो आहोत. थोडा वाजलेले आहेत किती वाजलेत 11:30 11:15 ऑलमोस्ट. तुला पण हवी आहे का? बस थँक्यू. थँक्यू. कुठेतरी पाणी छास पण वाटतात का? दिसलं काय झालं? बोट दिल्यावरती अशा प्रकारे पिकनिक झालेली आहे त्यांची. हे बघ छास आलाय. येस. एकच घे प्रितेश. हो हो एकच घे. थँक्यू थँक्यू. पुढे पण काहीतरी वाटतात. तर इथे बरेच असे भक्तांसाठी मोफत ग्लास मध्ये होतं. मोफत छास, किमो मोफत इथे ग्लास मध्ये होतं. छास, पाणी आणि तुला या सगळ्या प्यायचंय का गोष्टी शरबत? आहेत. या थँक्यू सगळ्या गोष्टी आहेत. थँक्यू. मोफत पाणी जय आणि श्रीराम. सरबत वाटत आहे. ओ माय गॉड, हे काय सरबत टाकतात की काय खाली? सरबत टाकला त्याने खाली एवढा. घेऊन जाते. काय रे पॅन्ट खाली येते तुझी. अजून एक ठेवू त्याच्यात. तू पुढे ज्यूस पण लपवून घेत. पॅन्ट सांड पडेल ना खाली पॅन्ट. तू पण घेतलायस का रे? हे बघ, हा पण पॅन्ट पकडून चाललाय. ये 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 मागे फिर मागे फिर मागे फिर. दाखव तरी दाखव कसं तरी, घेतलंयस अरे. रे. पॅन्ट पॅन्ट. 10 लोक आमच्याकडे बघतायत की हे कोण आहेत, व्लॉगर किंवा युट्यूबर हौशी. असले हौशी कलाकार हौशी. कोण आहेत हौशी. जे तुझा फोन वाजला. ठीक आहे चलो. जे प्रोफेशनल युट्यूबर असल्याचा दिखावा करतात. कोण होतं? कंपनी शुभम होतं. नाही, कंपनी कोणाला घेतलेलं? कंपनीचा